नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात आणि सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आत्ताच माझी ऑर्डर बनवून झालेली आहे. आता आज जो आहे ना, पहिली गोष्ट एक सांगते की आज जो व्हिडिओ अपलोड केला मी आजच्या दिवसाला जो व्लॉग अपलोड केला तो हिंदीमध्ये केलाय, कारण की खूप रिक्वेस्ट येत होते खूप जणांच्या की हिंदीमध्ये व्हिडिओ टाका, आम्हाला समजत नाहीये. तर कसं आहे माहिती का, हिंदीमध्ये मला इतकं बोलता येत नाही, मला मराठीत जमतं. तुम्हाला माहिती आहे, इंग्लिश तर काय आपला विषयच नाही इंग्लिशचा, कुठं थोडं फक्त तेवढं फार येतं. आणि बाकी बऱ्याच जणांचा हाच प्रॉब्लेम होतो की आम्हाला कळत नाहीये तुम्ही काय बोलताय, ते तुम्ही जे काही समजावून सांगताय. तर लाईव्ह वरती मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे लाईव्हवर काय करते की बऱ्याच वेळा मी हिंदीच बोलते शक्यता, कारण हिंदीमध्येच कमेंट्स असतात तर हिंदीमध्येच बोलते. पण मराठी याच्यामध्ये ब्लॉगमध्ये ना इतकं जास्त मला समजून सांगता येत नाही. तरी मी प्रयत्न केलाय थोडाफार, म्हणजे जितकं होईल तितका एक प्रयत्न केलाय, मी करून पाहिलाय. पण नाही, ते वर्ड्स आपल्या याच्यामध्ये यूजमध्ये नसतात, त्याच्यामुळे नाही जमत. तर असो, मी प्रयत्न करेन. मला कमेंट्स येत असतात, मी प्रयत्न करेल आणखी इम्प्रूव्ह करण्याचा. तर आता मी ही ऑर्डर बनवलेली आहे आणि आता तुम्हाला माहितीच आहे की गणपतीचं सीझन म्हणजे गणपती फेस्टिवल येणार आहे, त्यामुळे आता पत्रावळीची वगैरे खूप जास्त ऑर्डर असणार आहे, कारण की प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम असतात प्रसादाचे. तर त्यासाठी आता माझ्या सुद्धा ज्या ऑर्डर्स आहेत ना किरकोळ, त्या सुद्धा वाढायला लागलेल्या आहेत. आता ही बघा, माझ्याकडे आता टोटल 5-6 बॅग स्टॉकमध्ये आहेत. आता सुद्धा एका ठिकाणी मला सॅम्पल मागितलं होतं, तर ती जरा मोठी ऑर्डर आहे. मोठी ऑर्डर म्हणजे ती टोटल 50-50 बॅगची ऑर्डर असणार आहे आणि ती होलसेलवाल्यांची आहे. तर ते तिकडनं घ्यायची आणि त्यांना द्यायची, असं करायचं. मी तर पत्रावळीचं प्रोडक्शन काढतच नाही, कारण मला हे जे प्लेट्स आहे एवढंच खूप आहे, हेच मला उरकत नाही इतकं. आणि सिंगल डायवरती माझी मशीन सिंगल डायची आहे, त्याच्यामुळे मला जरा वेळच लागतो. त्यांच्या डबल डायच्या वगैरे 3 डायच्या, त्याच्यामुळे त्यांना तेवढं प्रोडक्शन काढायला जमतं. आता कमेंट्स अशा असतात की मशीनची किंमत सांगा, मग पेपर प्लेटची पॅकिंग कितीची द्यायची, मग त्यानंतर पेपर कसा किलो मिळतो, भरपूर अशा कमेंट्स असतात. पण त्यांचे उत्तर काय द्यावं ते याच्यामध्ये कळत नाही, म्हणून व्हिडिओ सुद्धा टाकते. व्हिडिओ बघा तुम्ही, पूर्ण माहिती घ्या. लाईव्हला सुद्धा जॉईन व्हा. लाईव्हला जॉईन झालात तर त्यावेळेला काय होतं की काम करता करता, आता माझं इकडे काम चालू असतं, इकडे लाईव्ह घेत असते मी. लाईव्ह माझी डेली असते, काम करताना मी लाईव्ह घेते. आता लाईव्ह झाली, त्याच्यानंतर परत आता संध्याकाळी सुद्धा घेईल, ज्यावेळेला आणखी प्रोडक्शन काढेल. थोड्या वेळ चालवते मशीन. जितके ऑर्डर्स असेल तेवढ्या कंप्लीट करून द्यायची. छोटे छोटे ऑर्डर्स असतात माझ्या, 50 पॅकेट, 100 पॅकेट, 200 पॅकेटच्या, म्हणजे 1 बॅग, 1.5 बॅग, 2 बॅगच्या, असे टोटल छोटे छोटे ऑर्डर्स असतात, त्या कंप्लीट करून देते. तर आता ही ऑर्डर इथं पूर्ण केलेली आहे आणि ही ऑर्डर पॅक करून परत नेऊन द्यायची. होलसेलवाले काय करतात, होलसेलवाले ना मोठे ऑर्डर असतात मोठ्या प्रमाणामध्ये, तर त्याच्यामुळे त्यांचे जास्त क्वांटिटीमध्ये असले की ते स्वतःहून येऊन घेऊन जातात, त्यांच्याकडे नेऊन द्यायची गरज पडत नाही. आणि जे किरकोळ ऑर्डर आहेत ना, ह्या मी स्वतः देते. आता बरेच जण प्रश्न विचारतात की मार्केटिंग कसं करायचं, कुठे करायचं. सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की मार्केटिंग कुठे करायचं म्हणजे तुम्ही आता भाजीच्या दुकानावर तर नेणार नाही ना, हे भाजीपाल्याच्या गाड्यावरती, जिथं याचा यूज होतो. मग याचा यूज कुठं होतो, तर स्वीट मार्ट मध्ये याचा यूज होतो, त्यानंतर पाणीपुरीवाल्यांकडं, त्यानंतर वडापाववाल्यांकडं, त्यानंतर नाश्ताचे जिथं असतो पोहे वगैरे, अशा ठिकाणी होतो. तर अशा ठिकाणीच तुम्ही मार्केटिंग करू शकता ना. तर हा प्रश्न खूप कॉमन आहे की तुम्ही मार्केटिंग कुठे करता ते सांगा, मार्केटिंग कुठे करता ते सांगा. आणि मार्केटिंग हा काही एवढा अवघड विषय नाहीये. आपण घरात बसलेलं असतो, आपल्याला काय की वेळेवरती लागतं, म्हणजे आयतं लागतं सगळं. वेळेवर म्हटल्यापेक्षा आयतं लागतो की आपण माल बनवायचा, कोणीतरी येऊन घेऊन जायचा, आपल्या विकायचं टेन्शन नाही. भरपूर लोक असे आहेत जे व्यवसाय म्हणजे जॉब पण करतात आणि व्यवसाय पण करतात, आणि माझ्या कॉन्टॅक्टमध्ये तर असे आहेत की जे प्रत्येक ठिकाणी जाऊन एक सॅम्पल देतात, एक प्रोडक्ट विकतात. असे भरपूर आहेत जे मार्केटिंग करतात. तर तुम्ही सुद्धा असं मार्केटिंग करू शकता. बाकी अजून लाईव्ह वरती मी सगळ्या चर्चा असतातच माझ्या. लाईव्ह वरती तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. लाईव्ह वरती बरेचसे जण जॉईन होतात. मग मटेरियल वगैरे कसं, रेट काय असतो, आता कसं असतं रेट फिक्स नसतो. आता मी जर सांगितलं 8 रुपये, ड्रोनचा रेट 7 रुपये आहे, 6 रुपये आहे, डिशचा रेट 7 रुपये, 6 रुपये, 10 रुपये, 12 रुपये, प्रत्येकाचे रेट वेगळे आहेत. पत्रावळीचा रेट वेगळा आहे. त्यानंतर GSM वरती असतं, थिकनेस जे असते ना त्याच्यावरती डिपेंड असतं.
की पेपरची जाडी किती आहे त्यानुसार पण रेट तुमचे याचे डिशचे किंवा पत्रावळीचे कमी जास्त असतात. आता माझ्याकडे जे पत्रावळी आहे तुम्हाला मी दाखवते. सिल्वर आणि ग्रीन मध्ये सध्या आहे आपल्याकडे अवेलेबल. गोल्डन जे येतं ना ती नाही, तर ही सिल्वर आहे आणि ही ग्रीन आहे. आता या दोन्हीसाठी डाय एकच लागते, फक्त तुम्ही पेपर चेंज करू शकता. दोन्हीला डाय एकच लागते. पेपर ह्या मशीनमध्ये सुद्धा आता प्रत्येक जण विचारतं की ह्या मशीनमध्ये बनतं, त्यासाठी मी डिस्प्ले लावून दिलेलं की हो ह्या मशीनमध्ये सुद्धा बनतं. तर याच्या डाय चेंज करावे लागतात. आता आमच्याकडे सर्कल कटिंग अवेलेबल नाही आहे, मटेरियलचं जरा शॉर्टेज झालंय, तर त्याच्यामुळे काय केलंय की आम्ही आधी सारखंच स्क्वेअर शीट आणतोय, कटिंग करतोय, थोडं थोडं कटिंग करून घेतोय आणि त्यानंतर मग प्रोडक्शन बनवते. डाय डबल डाय असले तर प्रोडक्शन खूप स्पीडमध्ये निघतं. माझी डाय सिंगल आहे त्यामुळे जरा वेळ लागतो त्याला. बाकी अजून काही प्रश्न विचारायचे असेल तुम्ही तर ह्याच्यामध्ये कमेंट्समध्ये विचारत जा. फक्त त्याच्यावरती मी रिप्लाय नाही देणार तेवढं, कारण की तेवढ्या शॉर्ट सेंटेन्समध्ये समजून सांगायला नाही जमत. मी डायरेक्ट व्हिडिओ बनवत जाईल. आता ह्या दोघांची डाय एक आहे, पण प्रश्न हा आहे की ही जी आहे ना ही पत्रावळी, याचा पेपर जाड आहे ह्या पत्रावळीचा आणि याचा पातळ आहे. हा 140 GSM आहे, हा 100 GSM आहे. ह्या गोष्टी मला सुद्धा माहिती होत्या. मला काय म्हणतात माहिती का की आम्ही नवीन आहोत, मग आमची सुरुवात नवीन आहे. प्रत्येकाची, माझी पण सुरुवात नवीनच होती. माझा कुठं काय म्हणते पिढीजात व्यवसाय आहे हा का होता, का सासरी करतायत का माहेरी करतात, नाही. मी पण सुरुवातीलाच पहिल्यांदाच पाऊल टाकलं ह्यामध्ये, त्याच्यामुळे इतका काही लोड घेऊ नका. व्यवसाय काही व्यवसायच असतात. टेलरिंगचा झाला, टेलरिंगचा माझा पिढीजात व्यवसाय आहे तो, त्याच्यामुळे त्या बाबतीत मी म्हणू शकते. पण हा व्यवसाय नाहीये ना, हा व्यवसाय मला सुद्धा याचं माहिती नव्हतं. आत्ता हळूहळू हा फॉर्म मध्ये आलेला आहे, जेव्हापासून याची डिमांड वाढलेली आहे. तर व्हिडिओ वगैरे बघत जा. मी पण प्रयत्न करत जाईन डेली टाकायचा, एक व्हिडिओ डेली टाकत जाईल. मी माझे व्हिडिओ टाकणं होत नाही जास्त, मी लाईव्हच घेत असते, शॉर्ट्स रील वगैरे टाकते, व्हिडिओ तर इतके टाकत नाही. आणि आता पाऊस मिरवते. पाऊस काय, गणपतीत पाऊस नसला म्हणजे बरं झालं, कारण काय होतं की पूर्ण कार्यक्रमाचा पचका होतो, सगळं मूड ऑफ होऊन जातो. तरी आता बऱ्यापैकी उघडला होता. आता काय माहित काय करतो नेमका गणपतीमध्ये काय करतो. तर आताच त्या ताई आल्या होत्या, त्याने सॅम्पल आणून दिलं. एका ठिकाणी म्हणजे होलसेलचीच ऑर्डर आहे ती, त्यांना 50-50 बॅगची ऑर्डर पाहिजे. मी तर नाही देऊ शकत, मी तर बाहेरूनच देणार आहे ना. तर त्यांना म्हटलं ठीक आहे, मी सॅम्पल देते तुम्हाला, तुम्ही दाखवा, त्यानंतर बघा कसं जमतंय तसं आणि घ्या ऑर्डर. 50-50 बॅग घ्या, 100 बॅग घ्या, 200 बॅग घ्या, तुम्हाला जेवढं जमल तेवढं घ्या. आता ही ऑर्डर पॅक करायची आहे. हे पत्रावळीची किरकोळ ऑर्डर आहे, ड्रोनची सुद्धा ऑर्डर आहे. पण बाकीचं जे सगळे शेडचं काम राहिलेलं आहे त्याच्यामुळे ड्रोन पण सध्या पेंडिंग आहेत काढायचे. अजून अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मी व्हिडिओमध्ये क्लिअर करत जाईल. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सुद्धा व्हिडिओ मध्ये कळेल हळूहळू थोडीशी माहिती. एका व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणं होतच नाही, कारण कसं आहे प्रत्येकाची माहिती थोडी करता तो मग भरपूर मोठा म्हणजे 4-5 तास म्हणा किंवा त्याच्यावरती आता भरपूर बोलावं लागतं. तर आता काय ठिकाणी काय असतं की मोठी प्लेट म्हटल्यावरती मोठा नंबर, पण इथं तसं नाही आहे आपल्याकडे, म्हणजे आमच्या साईडला मोठी प्लेट म्हटल्यावरती छोटा नंबर म्हणजे सुरुवातीपासून 1 नंबरपासून. तर ही जी आहे ही माझ्याकडे 3 नंबरची प्लेट आहे. मग आता ही आणि ही आहे 5 नंबरची. तर तुम्ही म्हणाल की 5 नंबर मोठा आहे, मग प्लेट पण मोठी असली पाहिजे. तसं नाहीये, उतरता क्रम आहे, उतरत्या क्रमापासून आहे. ही जी प्लेट बघता ही 6 नंबरची आहे, ही 5 नंबरची आहे. त्यानंतर सॉरी, हे बघा ही 6 नंबरची प्लेट आहे, ही 5 नंबरची प्लेट आहे, ही 4 नंबरची प्लेट आहे, ही 3 नंबरची प्लेट आहे. आणि ती याच्यापेक्षा 2 मोठे येतात, ते 2 आणि 1 नंबरचे आहेत. अशा प्रकारे क्रम आहे. काही ठिकाणी 4 नंबर म्हटल्यावर ते मोठी म्हणतात, कोणी म्हणते 8 नंबरची द्या. आता 8 नंबरची माझ्याकडे प्लेटच नाही, तो कुठून द्या. मी सांगितले 6 नंबर पर्यंत आहे जास्तीत जास्त. त्यानंतर द्रोण मध्ये येतात 3, 4, 5, 6, 7, 8 इंचापर्यंत, 4 इंचापासून ते 8 इंचापर्यंत. आता 4 इंच म्हटल्यावरती एकदम छोटा द्रोण येतो, त्याच्यापेक्षा एवढा असा. हा चटणीसाठी यूज करतात नाही का, धपाट्याच्या डोश्याची चटणी वगैरे, दही बिही देतात ते. तर ह्या सगळ्यात छोटा द्रोण आहे. याला 3 इंचही म्हणू शकता तुम्ही, पण शक्यता 4 इंचापासूनच असतात द्रोण. 4 इंचापासून ते 8 इंचापर्यंत.
5 इंच एवढा जास्त रेग्युलरमध्ये नाही आहे, 6 इंच पाणीपुरीसाठी यूज करतात, 7 इंच थोडा मीडियममध्ये यूज होतो, 8 इंच ते रगडा पॅटीससाठी वगैरे असतं ना, ते भरून देतात त्यासाठी असतं. आणि हा सगळ्यात छोटा द्रोण आहे. तर चला व्हिडिओ इथंच थांबवते, व्हिडिओ खूप मोठा होईल, तर इथेच थांबवते. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही तुम्हा सर्वांना गोकुळाष्टमीच्या आणि कृष्ण जन्माष्टमीच्या, दोन्ही एकच आहे पण दोन्ही वेगवेगळ्या वाक्यात बोलते, खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच.